नमस्कार. आज कांगारू मदर केअर ह्या एका थोड्या वेगळ्या विषयावर आपण बोलूया. ज्या आयांची किंवा नातेवाईकांची बाळं लवकर जन्माला येतात, कमी वजनाची असतात आणि NICUमध्ये असतात, त्यांना हा विषय कदाचित परिचित असेल. ह्या सगळ्या छोट्या बाळांना आईच्या छातीवरती एका बॅगमध्ये घालून ठेवलं जातं. त्याला म्हणतात कांगारू बॅग. आपल्या सगळ्यांनाच कांगारू हा प्राणी माहिती आहे. कांगारू या प्राण्यामध्ये, ज्यांना मार्सुपियल्स म्हणतात, ह्या प्राण्यांमध्ये जन्मानंतर आईच्या पोटातल्या एका पिशवीमध्ये बाळ राहतं आणि मग तिथंच ते राहून बऱ्याचशा गोष्टी शिकतात. कांगारू मदर केअरमध्ये आपण आईच्या वडिलांच्या किंवा कोणताही नातेवाईक जो कांगारू केअर करायला तयार असेल त्याच्या छातीवरती बाळाला ठेवतात. मागच्या बाजूने त्याला बॅगचं आवरण असतं, त्यामुळं बाळाच्या छातीचा डायरेक्टली आईच्या किंवा नातेवाईकाच्या छातीबरोबर संपर्क असतो. त्यामुळं बाळ गरम राहायची मदत होती. त्याबरोबरच आईबरोबर त्याचा असलेला संबंध दृढ होतो. आईचं दूध पाजण्याची शक्ती वाढते आणि बाळाला बाकीचे असंख्य फायदे होतात, जसे आईला पण होतात. कांगारू केअर करताना फक्त लक्षात घेण्याच्या काही गोष्टी असतात, त्या म्हणजे स्वच्छता. जो माणूस कांगारू केअर करणार असेल त्यानं सर्व प्रकारची स्वच्छता व्यवस्थित पाळली पाहिजे. कांगारू केअर करण्याच्या आधी आंघोळ केली पाहिजे आणि त्याला कोणत्याही प्रकारचे त्वचेचे आजार असू नयेत जिथं बाळाचा संपर्क येतो. एकदा आपण कांगारू केअर सुरू केली की कमीत कमी 1 ते 2 तास तरी करावी, त्यामुळे बाळाला एक स्थैर्य मिळतं. कांगारू केअर आपण दिवसात 24 तास अखंडसुद्धा करू शकतो, प्रवासात करू शकतो. जोपर्यंत बाळ त्यामध्ये कम्फर्टेबल आहे तोपर्यंत कांगारू केअर करता येते. जर आईच कांगारू केअर करत असेल तर आई तिथल्या तिथं बाळाला स्तनपानसुद्धा करू शकते. त्यामुळे ज्यांना कोणाला लहान बाळं आहेत, जी साधारणतः 2 किलोच्या 1.5 किलोच्या पेक्षा लहान आहेत, त्यांनी जरूर कांगारू केअरची त्यांच्या नवजात शिशु तज्ज्ञांकडून माहिती घ्यावी आणि कांगारू केअर करावी. नमस्कार.